रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून 5.5 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत. करवीर पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करून सुमारे 5,50,953 रुपयांचे दागिने हस्तगत करत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी मोटरसायकल चोरीचे 4 गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. करवीर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 374/2026 तपासादरम्यान आरोपी अवधूत लहू धुरे व 23 राहणार फळे पोस्ट शेणगाव तालुका भुदरगड हा नवीन वाशी नाका येथील महापालिकेच्या पंपिंग हाऊसजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीकडून 4,06,959 रुपयांचे 32.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण तसेच 1.020 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपासात आरोपीने 1,43,994 रुपयांचा 10.30 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस बँक ऑफ महाराष्ट्र गारगोटी शाखेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो नेकलेसही जप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. तपासात आरोपी अवधूत धुरे व त्याची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे वय 24 यांनी नागदेवाडी येथील शेजारी राहणाऱ्या फिर्यादी शीतल रामचंद्र गावडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील करीत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व गुन्हे शोध पथकाने केली. या कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. SK न्यूज कोल्हापूर.